नमस्कार. आज शनिवार दिनांक 6 डिसेंबर. महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. जाणून घेऊया आजच्या काही मुख्य बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. राज्यातील शिक्षकांचं हित लक्षात घेता शासनानं टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका तात्काळ दाखल करावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी राज्यभरासह नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी देखील काल शाळा बंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. राज्यसभा सदस्य डॉक्टर अजित गोपछडे यांनी राज्यसभेत विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या उत्तरातून 104 किलोमीटरच्या नांदेड लातूर, 157 किलोमीटरच्या नांदेड बिदर आणि 135 किलोमीटरच्या बोधन लातूर या नवीन रेल्वे मार्गांच्या उभारणीसाठी सर्वेक्षण आणि डीपीआर प्रक्रियेत महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याचे स्पष्ट झाले. आगामी पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर हरकतीसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या दरम्यान प्रारूप यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याकरता दावा देखील करता येणार आहे. यामुळे ज्या पदवीधरांनी अद्यापही पदवीधर मतदार यानात्यानं नोंदणी केली नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी सहसमन्वयक तथा शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी केले. मागील काही दिवसात जिल्ह्यात दलित समाजातील अनेकांवर अन्याय, अत्याचार तर काही जणांच्या हत्या झाल्या असल्याच्या घटना घडल्यात. या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शुक्रवारी शहरात मोर्चा काढण्यात आला होता. जलधारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ व जागतिक मृदा दिन कंधार तालुक्यात शिरशी खुर्द येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. जिल्ह्यात 1 लाख जलतारे निर्माण करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य त्यांनी जाहीर केले. पावसाचे पाणी शक्य तितके शेतात मुरवून भूजलपातळी वाढवणं, जमिनीची धूप कमी करणं, जमिनीची पोत सुधारून उत्पादन क्षमता वाढवून नैसर्गिक संसाधनांचे जतन करणं हा या अभियानाचा प्रमुख हेतू आहे. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.